एक मोठी बातमी आहे चंद्रपुरातनं। भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 1.25 वर्ष महापौरपद आणि 5 वर्षांपैकी 2 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि उपमहापौर पदाची देखील ऑफर देण्यात आलेली आहे। मात्र आधी महापौर भाजपचा की शिवसेनेचा या मुद्द्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेकडून चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। चंद्रपुरात भाजपचा महापौर होण्याच्या दृष्टीने हालचाली किंवा चर्चा झालेली आहे असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले। त्यामुळे काँग्रेसची निवडणूक पूर्व आघाडी असलेल्या पक्षांशी आमचा संपर्क झाला असंही मुनगंटीवार म्हणाले। भारतीय जनता पार्टीने महापौर निवडून आणण्याची तयारी पूर्ण केली आहे। सौ संगीता खांडेकर या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून या निवडणुकीत पक्षांनी त्यांना महापौराची संधी दिली आहे आणि काही लोकांशी जी आमची चर्चा झाली ती अंतिम टप्प्यात साधारणतः आहे। आज सायंकाळपर्यंत ती चर्चा पूर्ण होईल। तर सोलापुरातल्या मोहोळमध्ये ईव्हीएम धाब्यावरती सापडल्याच्या प्रकरणामध्ये धाब्यावर ईव्हीएम सापडल्यानं उमेश पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। ईव्हीएम अतिरिक्त असून त्यावरती कोणतंही मतदान झालं नसल्याची माहिती यावरती प्रशासनाकडून देण्यात आली। उमेश पाटील यांच्या आक्षेपानंतर ईव्हीएम ताब्यात घेऊन स्ट्रॉंग रूम मध्ये ते ठेवण्यात आलंय। एक तर पहिली गोष्ट त्या ईव्हीएम होत्या ह्या राखीवच्या ईव्हीएम होत्या, त्याच्यामध्ये कुठलंही मतदान नव्हतं। आपल्या ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या। आम्ही ती स्ट्रॉंग रूम सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती, फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आहे। आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये सीसीटीव्हीच्या अंडर ठेवलेल्या आहेत, जेणेकरून जेव्हा ते बघायचे असतील की बाबा त्याच्यात काही म्हणजे त्या दुसऱ्या कुठल्या नाही आहेत ना वगैरे अशा ज्या काही शंका आहेत तर ते आपण बघू शकतो। तर सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम धाब्यावरती आढळल्याच्या प्रकरणामध्ये उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली। राज्यात ईव्हीएम संदर्भात आधीच गोंधळ सुरू असताना धाब्यावरती ईव्हीएम सापडणं ही गांभीर्याची बाब असल्याचं उमेश पाटील म्हणाले। तर सोलापुरात पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी त्यांनी केली। ईव्हीएम मशीन जे आहे हे खाजगीरित्या खाजगी व्यक्तीच्या हातामध्ये आणि खाजगी गाडीमध्ये एखाद्या ढाब्यावर सापडणं हे भारतीय लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आणि निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भानं गंभीर स्वरूपाची शंका निर्माण करणार आहे। अगोदरच आपल्या देशामध्ये ईव्हीएमच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर संशयाचं वातावरण असताना त्यात अशा पद्धतीनं ईव्हीएम एखाद्या ढाब्यावर सापडणं ही प्रशासनाची गंभीर स्वरूपाची अतिगंभीर स्वरूपाची चूक आहे। टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची गोपनीय स्वरूपाची मालमत्ता आहे आणि ती अशा रीतीने बाहेर जाणं ही गंभीर स्वरूपाची बाब आहे आणि मग एकूणच या निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भानं शंका निर्माण झाली आहे। त्यामुळे माझी अशी मागणी आहे की ज्या सोलापूर जिल्ह्यामधील ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे ही संशयास्पद आहे आणि त्यामुळे मतमोजणी जी आहे ती थांबवण्यात यावी आणि पुन्हा एकदा निवडणूक कंडक्ट करावी आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये ईव्हीएम मशीनचा वापर न करता बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी अशी माझी मागणी आहे।